मित्रा दिवशी त्यांच्यावर कारवाई व्हावी, तशी कारवाई नाही झाली जर आम्हाला शासकीय अधिकारी तहसीलदार आम्ही चालून येणार नाही तहसील कार्यालय. शेतकऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या साठी हा जो निधी आलेला आहे 14 आणि 15 साली खटाव तालुक्यामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळासाठी 64 कोटी रुपये शासनानं खटाव तालुक्यासाठी दिलं होतं. त्यातून काही लोकांना निधी दिला आणि 3.5 कोटी रुपयाचा खटाव तालुक्याच्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास गेले 4 ते 5 वर्ष झाले दुष्काळाने होरपळत असलेला आपला खटाव तालुका. एकही पाणी पुरवठा योजना किंवा एकही उपसा सिंचन योजना पूर्ण बारंगाळलेल्या सगळ्या योजना महाराष्ट्र शासनाचं व सगळ्या धनदागड्यांचं दुर्लक्ष असलेला असा हा खटाव तालुका. आणि त्यातच आज या प्रशासकीय यंत्रणेनं आपल्याला घातलेला हा 3.5 कोटीचा घाव हा न सहन होणार आहे शेतकऱ्यांसाठी. या सर्व निषेधासाठी या सर्व प्रश्न व जाब प्रशासनाला विचारण्यासाठी आज आम्ही इथं गोळा झालो आहे. येत्या 2 दिवसात हा विषय उलगडा न झाल्यास पूर्ण प्रशासकीय यंत्रणा आम्ही चालून देणार नाही. एकही अधिकाऱ्याला खुर्ची बसून देणार नाही. आणि जे अधिकारी यात जबाबदार आहेत, ज्यांच्यावर ठपका आहे आणि ती जर निष्पन्न झाली आणि गावली तर त्यांची गाडावून मिरवणूक काढू हे असं आश्वासन तुमच्या रूपानं आम्ही आज तुमच्या वर्तमानपत्रांना देत आहे. तुमच्याकडून सहकार्य शेतकऱ्यांना लाभावं, तुमच्याकडून प्रसिद्धी व्हावी, तर शेतकऱ्याला न्याय मिळावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. 200 संपूर्ण खटाव तहसील कार्यालयातून आज 3 कोटी रुपयाचा अपहार झाला. खरीप हंगामातील विमा शेतकऱ्यांचा लाटला गेल्याचं समोर आले. आपल्यासोबत आहेत मानवाधिकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल पवार. विचारूयात त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण विचारूयात. आज खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे 3 कोटी रुपये सरकारने इथल्या अधिकाऱ्यांनी लाटले, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हा घोटाळा 3 कोटीचा उघडकीस आलाय म्हणून आपण 3 कोटी म्हणतोय. असे कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार ह्या वडूज तहसील कार्यालयाने केलेला आहे आणि त्याच्या संबंधित इतर विभागांनी पण भरपूर घोटाळा केलेला आहे. आम्ही वारंवार या प्रसंगात म्हणजे भ्रष्टाचार विरोधात तक्रारी देतो, आंदोलन करतो, पण ह्या निर्भीड अधिकाऱ्यांना कोणताही परिणाम होत नाही. सर्वसामान्य जनतेला ते कुठल्याही म्हणजे त्यांच्या कुठलीही कामं करत नाहीत किंवा त्यांचे कुठलेही नियोजनबद्ध त्यांची सिस्टीम राबवत नाही. त्यांचा फक्त एकच हेतू असतो की कुठलाही गरीब शेतकरी आला तर त्याच्याकडून पैसे घेणे आणि त्यांचं घर भरणे. आज तुम्ही हा 3 कोटीचा भ्रष्टाचार फक्त उघडकीस आलाय म्हणून बघताय. असा भ्रष्टाचार जर तुम्ही योग्य नियमानुसार खातेनिहाय चौकशी केली तर हे अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार या 10 वर्षात घडलेला आहे आणि तो तुम्ही उघडकीस आणावा. आमची VM न्यूजला विनंती आहे की तुम्ही हे सर्व जनतेच्या पुढे आणा. आज रोजी दुपारी 1:15 वाजता शिवसेनेच्या वतीनं जे निवेदन आमच्या कार्यालयाला मिळालेलं आहे ते तात्काळ माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्याकडे पाठवण्याची दक्षता घेणार आहे.